हॅलो पिपलिया, कसे आहात? मी निघाली आहे घरी. आईने आय थिंक सकाळी मी व्हिडिओ शूट केला आहे की नाही मला हे खरंच माहीत नाही आहे. मी टोटली विसरली आहे. ॲक्च्युली मला वाटतं मी नाही केलं आहे व्हिडिओ शूट. मी कोणत्या झोनमध्ये आले मला सकाळी हे पण नाही आठवते. आई शपथ, माझं ब्रेन चालायचं बंद झालं. ठीक आहे, राहू द्या. तर आज आहे म्हणजे काल मी गेली होती ज्वेलरी शिकायला. ठीक आहे, मी शिकले काल चिंचपेटी. जो व्हिडिओमध्ये मी अपलोडच केला आहे, चिंचपेटी, कोल्हापुरीचा आज पुतळी हार. मला होमवर्क दिला आहे थोडा, तो मला करायचा कारण का पुढच्या सॅटर्डेला परत क्लास आहे. ओके. आणि अजून मी म्हणजे मोहनमाळ, बेलपत्र, बेलपान हे शिकायचं बाकी आहे. अजून माझं अजून एक गोष्ट शिकायची बाकी आहे, विसरली मी. काहीतरी शिकायचं बाकी आहे, बघूया. आणि मला ठुशी पण शिकायची. ठुशी शिकायची आहे. खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत. ओके. आता गणपती येत आहेत, तर त्या गणपतीला पण कंठी ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. मस्तपैकी अशी बिगबाळी पण मला करायची आहे गणपती बाप्पांना. माझं पहिलं असं ऑर्डर्सच्या गोष्टी मी अशा गणपती बाप्पापासून सुरू करायचा विचार करते मी. ठीक आहे. आणि थोड्या गोष्टी कस्टमाइज पण करणार आहेत, ज्याचे पोस्ट मी टाकत जाईन माझ्या पेजवरती. तुम्ही बघत राहा कसं आहे ते आणि काय मला सांगत राहा. चालली आहे घरी. आज मी सासूबाईंना फोन केला होता, तेव्हा त्यांनी कळालं मला की आज नागपंचमी आहे, त्यामुळे त्या पुरणपोळ्या करणार आहेत. नाही तर मंडेला युजली घरात 5 भाज्या होतात. हा असा नियम आहे. माझी मम्मी पण नेहमी करते 5 भाज्या, त्याच्यामध्ये असते आळूवडी. हा मला श्रावणातले समोर जाम आवडतात. आज मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मला खरंच नाही फरक पडत. सेकंड थिंग म्हणजे ज्या लोकांना असं मटन मच्छी असं त्यांना लागतं, तसं मला काही फरक नाही पडत. सेकंड थिंग मला सगळ्या भाज्या खायला होतात, 1-2 सोडून ज्या मला आवडत नाही. पण अपार्ट फ्रॉम दॅट मी बाकी सगळ्या भाज्या खाते. आणि मला श्रावणी सोमवार खरंच खूप आवडतात. आणि ते काय मम्मीची आठवण येते. ठीक आहे. कारण का मम्मीच्या मी ना कुठेही जेवू दे, पण मम्मीच्या हातचं खाल्लं की मला पोट भरल्यासारखं वाटतं आणि मन पण मी जेव्हा मम्मीपासून लांब असते तेव्हा माझं पोट नेहमी रिकामं असतं. माझं पोट कधीच भरत नाही. आय डोंट नो व्हाय, पण आहे ही एक गोष्ट आहे. तर बघूया आता पुढच्या महिन्यात गावी 3-4 दिवस राहायला जायचा विचार आहे माझा. काय करूया काय नाही हे सगळं ठरवायचं आहे. पाऊस पण चालू आहे. गणपती बाप्पा गेले की जाणार आहे मी गावी 4-5 दिवस राहायला. मस्त अशी मजा. रिधानला पण सुट्टी असणार आहे तेवढे दिवस, मग तेवढे मजा करणे. ठीक आहे. चाललं आहे घरी. पुढचा व्हिडिओ घरी जाऊन कंटिन्यू करते. सी यू. हॅलो पीपल. तर माझं आत्ताच काम आवरलं आहे. मी ऑफिसवरनं आली आणि ना आज माझं जास्त काही काम नव्हतं. फ्रँकली स्पीकिंग आज फक्त कपडे वाद घालायचे होते, कारण का सासूबाईंनी म्हणजे आईने ऑलरेडी जेवण करून ठेवलं होतं. आज नागपंचमी आहे. माझा उपवासच घडला आहे इन शॉर्ट. कारण का काय झालं, मी तुम्हाला मगाशी म्हणजे सकाळी अरे यार काय लागलं होतं. तर सकाळी पण मी तुम्हाला सांगितलं, सकाळी म्हणजे निघताना ऑफिसवरनं, की मला जाताना मी फ्रूट्स घेऊन गेले होते. आज उपवास करण्याचा असं काही मूड नव्हता माझा, कारण का पहिला सोमवार आहे. पण माहीत नाही का महादेवाने माझ्याकडून तो करून घेतला. याच्या मागचं कारण सांगते. कारण का सकाळी जाताना मला खूप भूक लागली होती, पण म्हटलं आता आणि मला उशीर झाला होता. ठीक आहे. तर म्हटलं की आता इडली खात बसले तर वेळ होणार. तर ऑफिसला जाऊन बिस्किट घेईन आणि चहा बिस्किट किंवा काहीतरी खाईन. ठीक आहे. चहा बिस्किट मला आवडतं खायला अजून पण. तर मी बिस्किट घेणार. तर म्हटलं जाऊ दे, तर नंतरनं घेईन. मी वरती गेली. चहा आणि कॉफीवाला आला होता, तर चहा घेतला मी त्याच्याकडून. म्हटलं भूक लागली म्हणून चहा पिते, नंतर जाईन खाली काहीतरी खायला. नंतरचं म्हणता काही झालं नाही. मग पपई घेऊन नेली होती, तर पपई खाल्ली. मग त्याच्यानंतर म्हटलं जाईन जेवायला. पण जेवायला नंतर मग चिप्स होते माझ्याकडे, बटाट्याचे चिप्स उपवासाचे, ते खाल्ले. मग माझी भूक मेली. तर मग संध्याकाळी मला परत भूक लागली. संध्याकाळी म्हटलं आता काय करायचं, तर माझ्याकडे काहीतरी काय होतं ते आलू बुखारा खायला होता. मग तो खाल्ला, म्हणजे माझा उपवास झाला. तर सासूबाईने आज केलं होतं पुरणपोळ्या. मला पुरणपोळ्यांऐवजी कटाची आमटी आणि भात हा जास्त आवडतो, माझा फेवरेट आहे. आणि माझ्या लक्षात नव्हतं राहिलं घरात बेसनाचं पीठ संपलं. ठीक आहे. त्यामुळे आज काही भजी काढता नाही, पण कुरडई पापडी मी मनसोक्त खाल्ली. ठीक आहे. कुरडई पापडी आणि पापड तळले होते ते खाल्ले. अशाने माझं झालं.
जास्त काम नव्हतं, मशीन लावली होती. मशीनची कपडे आता मी वाळत घातलेत आणि बाहेर आले. आज कपडे खूप जास्त होते, खूप म्हणजे खूप जास्त कपडे होती. 2 दिवसाचे कपडे साठले होते वाटतं, मला असं वाटतं. कारण का सासूबाईंचे 3-4 ड्रेस होते, ओमकारचं पण कपडे होते, माझा दिली ओमकार त्याचे कपडे होते, माझे कपडे होते, माझी हाताने धुवायची साडी होती, ब्लाऊज वगैरे सगळं होतं. ते हाताने धुतलं. सॉक्स धुवायचे होते, सॉक्स धुवून टाकले. मस्त सगळं करता करता 11 वाजून गेले. म्हटलं आता झोपायच्या अगोदर पहिला व्हिडिओ शूट करूया. लवकर आवरलं आणि मी भरपूर जेवली आज. लिटरली मला ढेकर येतात. ठीक आहे. कटाची आमटी आणि भात मी जास्त खाल्लं आहे, पुरणपोळी नाही खाल्ली मी जास्त. ते झालं आणि मग बसले. रिधानला घेऊन आली आहे, कारण का रिधानना झोपून देत नाही. रिधान त्याच्या आजीला अजिबात झोपून देत नाही आणि ना त्यामुळे त्या वाईट टाकतात. कारण का त्या एक तर सकाळी लवकर उठतात, दुपारी पण त्यांना झोपायला भेटत नाही आणि मग रिधानची नाटकं चालू असतात. मग ती त्यांना तो रात्रीचं पण झोपायला उशीर होतं. मग मी रिधानला आता रिधानला घेऊन आली आहे मी. माझ्या घरात ना एक असे नमुने आहेत ना की मला व्हिडिओ शूट करायच्या वेळेस सगळ्यांच्या अंगात ऊत येतो. ठीक आहे, ते झालं. तर आजसाठी एवढंच होतं, जास्त काही नव्हतं. आणि आज सकाळी जाताना ना एक गोष्ट घडली. आम्ही आज ज्या ट्रेनने गेलो ना, ती ट्रेन ना थोडी नवीन ट्रेन होती मला वाटते. कारण का मध्ये जो पॅसेज असतो ना 2 सीटच्यामध्ये, तो जरा जास्त होता. आणि मी बघितलं की प्रत्येक सीटवर फक्त 3च बायका बसू शकत होत्या. त्या पण एवढ्या काही हेल्दी नव्हत्या, मीडियम साईजच होत्या. मला कोणाचं हे करायला आवडत नाही म्हणून सांगते. पण मला वाटतं ट्रेन नवीन होती, कारण का मधला पॅसेज आम्हाला माहिती असतो दरवेळेस किती पॅसेज असतो आणि 4 सीट बरोबर बसतात. 4th सीट अर्धच होतं, 3.5 सीट तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, ते झालं होतं. तर आज कळलं. मी दादरपर्यंत उभी गेली आहे आणि दादरच्या नंतर मला बसायला सीट भेटली. तुम्ही विचार करू शकता, कांजूर ते दादर मी स्टँडिंग गेली आणि हे रोजचं आहे. रोज सकाळी मला झालं तुझं नाटक सुरू. तर जे लोक खूप 2-4 लोक जे माझ्या व्हिडिओवरती कमेंट करतात त्याच्यासाठी थँक्यू फॉर कमेंटिंग गाईज. खरंच रिअली अप्रिशिएटेड. जे लोक व्हिडिओ बघतायत, लाईक कमेंट नाही करत आहे, प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही लोकांनी पाठिंबा दिल्यावरच मला त्याचं प्रोत्साहन होणार आहे. आणि खरंच आवडतात असे जे लोक लाईक करतात, कमेंट करतात. त्यातलं एक कमेंट आमच्या घरातलंच आहे मला माहिती आहे आणि एक लाईक आमच्या घरातलंच आहे. हां, माहिती आहे तुझंच आहे. ठीक आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट जे लोक बघतायत, प्लीज गाईज तुम्ही प्रोत्साहन दिलं तर मला अजून काहीतरी करायचं उमेद जागरूक होईल. तर तुम्हाला पण असं वाटतं की मी वेगवेगळे कॉन्टेंट शूट करावे, तर तुम्ही प्लीज मला कमेंट करत जा खाली, मी फॉलो करत जाईन. आणि मी ह्यावेळेस गावी जाणार नाही आहे, तर महाळशेज घाटाचे फोटोशूट काही ह्यावेळेस मला करता येणार नाही आहे. कारण का रिथाने स्वतः मुंबईला येणार आहे आणि माझे पप्पा घेऊन येणार तिला मुंबईला. रक्षाबंधनसाठी येते आणि गणपतीसाठी पण. तर गणपतीमध्ये पण मी तुम्हाला दाखवेन घरामध्ये काय काय डेकोरेशन, ते माझं सगळं प्लॅन ठरलं की मखर कसं असणार आहे, काय असणार आहे. आम्ही अजून गणपती बाप्पांना बुक नाही केलं आहे, मूर्ती त्यांची बुक नाही केली आहे, सॉरी. अजून आम्हाला मूर्ती बुक करायला जायचं गणपती बाप्पांची. बघूया, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल आम्ही कुठून मूर्ती बुक करतो, ते तुम्ही पण बघा. ठीक आहे. टिल द टाईम स्टे ट्यून. बाय बाय.